आज चुलीवर बनवला मस्त असा झणझणीत बेत. पिठलं, भाकरी, खरडा, दही, कांदा आणि थंडगार मठ्ठा असा मस्त असा गावरान मेनू बघूनच तोंडाला पाणी सुटते. नमस्कार, मायाज क्लाउड किचनमध्ये आज आपण निसर्गाच्या सानिध्यात मस्त झाडाच्या सावलीखाली झणझणीत पिठले भाकरी बनवणार आहोत. चला तर आता सुरू करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. रोज आपण गॅसवरती जेवण बनवतोच, पण आज आपण मस्त असा चुलीवरती पिठलं भाकरीचा बेत करणार आहोत. इथं पिठलं भाकरी बनवण्यासाठी मी 8 ते 10 लसूण पाकळ्या, 6 ते 7 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि 2 इंच आले हे सर्व मी एका बत्त्यामध्ये छान कुटून त्याचा ठेचा बनवून घेतलेला आहे. 1 वाटी बेसन घेतलेला आहे. 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. 1 छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. 2 ते 3 चमचे मोठे मोठे शेंगदाण्याचे कूट घेतलेले आहे. फोडणीसाठी जिरे मोहरी घेतलेले आहे. पाव चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे. अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग घेतलेला आहे. 5 ते 6 लसण कुड्या मी मोठ्या मोठ्या ठेचून घेतलेल्या आहेत. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेले आहे. आता इथं चूल पेटवून मी त्यावर कढई ठेवून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल घालून घेतले. आपलं तेल छान गरम झालंय. आता यामध्ये मी मोहरी घालून घेते. जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये मोठा ठेचून घेतलेला लसूण आणि कढीपत्ता घालून घेते. छान तेलामध्ये भाजला की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून याला छान असं आपण परतून घेणार आहे. चुलीवर जेवण बनवायची मज्जा काय औरच आहे ना. मला चुलीवर जेवण बनवायला खूप आवडते. म्हटलं आजचा बेत आपण चुलीवरतीच करूया. आता इथे बघा आपला कांदा टोमॅटो छान भाजलेला आहे. आता यामध्ये मी आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचून घेतलेला ठेचा घालून घेतलेला आहे. आता हा सुद्धा आपण तेलामध्ये छान परतून घेणार आहे. आता इथं आपला हिरव्या मिरचीचा खरडा छान तेलात भाजलेला आहे. आता त्यामध्ये पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, पाव चमचा किचन किंग मसाला आणि थोडीशी कोथिंबीर घालून याला पुन्हा छान असं आपण परतून घेणार आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. इथं बघा आपला कांदा टोमॅटो सर्व मसाले मिरचीचा ठेचा छान भाजलेला आहे. आता यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून घेणार आहे. आपल्याला जेवढं पिठल्याची क्वांटिटी बनवायची आहे तेवढंच पाणी यामध्ये घालायचं. यात मी आता चवीनुसार मीठ घालून घेतले. व्यवस्थित हलवून घेतले. पाण्याला छान उकळी येऊन द्यायची. पाण्याला छान उकळी आले बघा. आता इथं आपल्या त्यात मी 2 चमचे शेंगदाण्याचं मोठं मोठं कूट घालून घेतलेलं आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि या उकळीमध्येच आपण बेसन पीठ वैरून घेणार आहे. छान थोडे थोडे बेसन पीठ यामध्ये घालून याला व्यवस्थित असं वैरून घ्यायचं आहे. याच्यातल्या गुठळ्या सर्व अशा मोडून घ्यायच्या आहेत. नंतर रवीच्या साह्याने बघा असं घोटून घ्यायचं, जेणेकरून सर्व डिकळ्या किंवा ज्या काही गुठळ्या असतात आपल्या बेसन पिठाच्या त्या सर्व मोडतात आणि आपलं पिठलं एकदम स्मूथ होतं. इथं बघू शकताय सर्व डिकळ्या अशा मोडलेल्या आहेत. पिठल्याला छान उकळी आले. आता याच्यावरून मी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेते. व्यवस्थित मिक्स करून घेते. आता याच्यावरती ताट झाकून याला 7 ते 8 मिनटं छान शिजवून देणार आहे. इथं तुम्ही बघू शकताय पिठल्यावर झाकण ठेवून 1-7 मिनटं झालेले आहेत. झाकण काढलेलं आहे मी. आता आपलं पिठलं छान असं शिजलेलं आहे. बघा किती छान उकळी आले. त्याला रटरट असं शिजायला लागले आपलं पिठलं. जेव्हा पिठल्याला अशी उकळी येते आणि छान शिजतं तेव्हाच पिठलं आपलं चवीला लागतं. एकदम मस्त असं आपलं पिठलं इथं छान शिजलेलं आहे. आता आपण याला उतरून घेऊया खाली. तुम्ही बघू शकताय किती छान दिसतंय. त्याचा घमघमाट सुटला एकदम. आता आपण भाकरी करून घेऊया. त्यासाठी मी चुलीवरतीच तवा ठेवून घेते. चुलीला जर जाळ व्यवस्थित लागला एकसारखा तर सर्व जेवण अगदी छान बनते. चवही त्याची न्यारीच असते. खूप सुंदर लागते. पूर्वीची लोक बघा पूर्ण स्वयंपाक सगळा चुलीवर बनवायचे. तो अगदी स्वादिष्ट चवीला एकदम भारी लागायचा. आणि मोकळ्या आभाळाखाली झाडाच्या सावलीमध्ये असं निसर्गाच्या सानिध्यात जेवण बनवायला तर खूप छान वाटते. तुम्ही कधी बनवलंय का जेवण असं? मला कमेंट करून नक्की सांगा. आता इथं तुम्ही बघू शकता आपली भाकरी पण छान थापून झालेली आहे. आपला तवाही छान गरम झाला आहे. आता आपण त्यावरती भाकरी घालून घेऊया आणि याला छान खरपूस अशी आपण आता भाजून घेणार आहे. आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा पटकन. आता इथं आपली भाकरी एक साईडने छान भाजलेली आहे. आपण आता दुसऱ्या बाजूने पण त्याला छान भाजून घेऊया. मी अशी तव्यावरतीच भाजणार आहे भाकरी. चुलीवरची भाकरी चवीला एकदम भारी लागते. खरपूस भाजलेली एकदम खमंग लागते चवीला. तर इथं आपली भाकरी छान अशी भाजून झालेली आहे. तुम्ही बघू शकताय किती सुंदर झाले. आता या पद्धतीनंच मी सर्व भाकरी बनवून घेते. आता इथं माझ्या सर्व भाकरी बनवून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकताय. आता आपण मस्त असा थंडगार मठ्ठा बनवणार आहोत. इथं मठ्ठा बनवण्यासाठी मी दही घेतलेले आहे. पाव चमचा साखर, पाव चमचा मीठ घेतलेले आहे. छोटा पाव चमचा सेंदव मीठ घेतलेले आहे. अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे. 1 चिमूट चाट मसाला, थोडासा पुदिना, 1 हिरवी मिरची, 2 इंच आले घेतलेले आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. बत्त्यामध्ये मी 1 हिरवी मिरची, 2 इंच आले,
थोडासा पुदिना, थोडीशी कोथिंबीर घालून छान असं बत्त्यामध्ये कुटून घेणार आहे. आता इथं आपलं पुदिना, कोथिंबीर, मिरची आणि आलं थोडंसं मोठं मोठं कुटलं की त्यामध्ये मी वरील सर्व जिन्नस घालून तेही छान यामध्येच कुटून घेणार आहे. आता हे एकदम बारीक असे आपण कुटून घ्यायचे. बघा या पद्धतीने इथं किती छान बारीक कुटलं गेलं आहे आपलं. आता इथं मठ्ठा मी एका मातीच्या मटक्यामध्येच बनवणार आहे. त्यासाठी इथे एक मातीचा मटका मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यामध्ये आता दही घालून घेऊया. मठ्ठा बनवताना इथं ताज्या दह्याचाच वापर करायचा. इथं मी काल रात्री दही लावले होते. इथं ताजे दही घेतलेले आहे. हे दही आंबट नाही आहे अजिबात. आता ह्याला आपण थोडंसं घुसळून घेऊया. त्यानंतर यामध्ये मी 2 ग्लास पाणी घालून घेतलेले आहे. इथे मी थंड पाण्याचा वापर केलेला आहे. तुम्ही यामध्ये आईस क्यूबसुद्धा घालू शकता. यामध्ये मी 1 चमचा आपण मगाशी कुटून घेतलेला मसाला घालून घेणार आहे. त्यासोबतच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून याला व्यवस्थित असं घुसळून घेणार आहे, जेणेकरून सर्व मसाले त्या ताकामध्ये व्यवस्थित असे मिक्स होतील. आता इथं आपला मस्त असा थंडगार मठ्ठा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेला आहे. थिकनेस त्याचा एकदम परफेक्ट झालेला आहे. चवीलाही तो अप्रतिम लागतो. आता इथं आपली मस्त अशी चुलीवरची पिठलं भाकरीची थाळी तयार आहे. तुम्ही बघू शकताय मस्त गरम गरम पिठलं, दही, झणझणीत खरडा, गरम भाकरी, कांदा, मिरची आणि थंडगार मठ्ठा. उन्हाळ्याच्या दिवसात असं जर जेवण असेल साधंच, रुचकर आणि चविष्ट तर पोट भरेल पण मन भरणार नाही. असं तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.